पनवेल आणि JNPA परिसरातील ओव्हरलोड वाहनांच्या वाढत्या वावराविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढलाय, अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागलाय असा आरोप मनसेनं केलाय। या प्रकरणी वारंवार पत्रव्यवहार करूनही परिवहन विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत मनसे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकाऱ्यांनी परिवहन कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांची भेट घेतली। JNPA मध्ये दररोज सुमारे 6000 कंटेनरची आवक जावक होत असल्याचं सांगत ओव्हरलोड वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी मनसेनं केली आहे। पुढील 8 दिवसात प्रशासनानं कारवाई न केल्यास मनसे स्टाईलनं या वाहनांचा बंदोबस्त करण्यात येईल असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय। गेल्या 2 आठवड्यापूर्वी आम्ही सन्माननीय नार्वेकर साहेबांची भेट घेतली होती आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की हा जो JNPTचा जो सगळा परिसर आहे, इकडनं जे व्हेकल्स जातात या सगळ्या ओव्हरलोडेड असतात, त्यामुळे अनेक ऍक्सिडेंट्स होतात, रस्त्यांची विल्हेवाट लागते, त्यामुळे याच्यावर तुम्ही कारवाई करा। त्याप्रमाणे त्यांनी एक ऑगस्ट मला वाटतं 3-4 तारखेपासून 4 तारखेपासून 12 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर एक ड्राईव्ह त्यांनी चालू केलेला आहे की ज्या ओव्हरलोडेड व्हेकल्स आहेत त्यांच्यावर फाईन मारायचं, त्यांच्यावर कारवाई करायची। पण आमच्या असं लक्षात आलं की कारवाई चालू झाल्यावर की जे स्थानिक ट्रान्सपोर्टर आहेत त्यातल्या 1-2 थातूर कारवाई करण्याचे नाटक हे फक्त RTO करते। मुळात ज्या गाड्या आहेत CSF आणि या सगळ्या लोकांच्या, या गाड्यांवर कारवाई होताना आम्हाला दिसत नाही। लोकलचे ज्यांचे 1-2 ट्रक आहेत त्यांच्यावर थोडीशी कारवाई करायची आणि बाकीच्यांना सोडून द्यायचं आणि सिलेक्टिव्ह पद्धतीने कारवाई करायची, अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी RTO ऑफिसरची आम्हाला आढळली। आज त्याचीच तक्रार करायला आम्ही चव्हाण साहेबांना भेटलो, त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली। पुढचे 8 दिवस हा ड्राईव्ह कशा प्रकारे त्यांचे लोक करतात ते बघू, नाहीतर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने हा ड्राईव्ह पूर्ण। आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 सप्टेंबर रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। लोकस्वराज्य संघटनेच्या वतीनं हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय। याबाबत नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत लोकस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भराडे यांनी माहिती दिली आहे। आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीनं करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं यासाठी आम्ही गेली 32 वर्ष महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत। अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये आजूबाजूच्या राज्यांनी सकारात्मक कारवाई करून कायदा पारित करून तिथल्या लाभांवंचित समूहाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्र सरकारकडे 16 मार्च पासून अनंत बदर समितीचा अहवाल पडून आहे, त्याच्यावरच्या हरकती मागवलेल्या होत्या 30 एप्रिलपर्यंत। अद्याप या बाबतीमध्ये काही सकारात्मक कार्यवाही होत नाही। वर्गीकरण करा म्हणून मोर्चे काढत आहेत आणि वर्गीकरण नको म्हणूनही सुद्धा मोर्चे काढत आहेत। यामुळे या ठिकाणी अनुसूचित जाती अंतर्गतलं जे काही सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडत आहे आणि त्याला बिघडवण्याचं काम सरकारचे प्रमुख म्हणून मला वाटतं सरकार करते की काय, अशा प्रकारची शंका आम्हाला येते। जेव्हा विलंब होतो तेव्हा विलंब होणे म्हणजे न्याय नाकारणे, विलंब होणे म्हणजे इथला प्रश्न प्रलंबित ठेवणे अशी भूमिका असेल तर निश्चितपणाने ही गोष्ट सरकारला परवडणारी नाही। हे राज्य फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊंचं आहे, समतेचं राज्य आहे आणि या राज्यामध्ये इथल्या वंचितांना न्याय मागण्यासाठी ताटकळत बसण्याची वेळ येऊ नये, रस्त्यावर मोर्चे काढण्याची वेळ येऊ नये। सर्वोच्च न्यायालयाने जर हा निर्णय दिला असेल आणि सरकारची मनीषा देण्याची असेल तर विलंब का होतोय, ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडत आहोत। आणि म्हणून येत्या 15 सप्टेंबर रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक एल्गार इथल्या लाभवंचित जाती समूहाचा होणार आहे आणि यानंतर निश्चितपणाने सरकारला भूमिका घ्यावी लागेल हे सांगण्यासाठी आम्ही इथे याच महिन्यात 2 मोर्चे निघत आहेत आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ, याविषयी काय सांगाल? सरकारमध्ये असलेले लोक, सरकारच्या घटक पक्षाचे असलेले लोक, पदाधिकारी हे सरकारच्या बैठकांना उपस्थित असतात, वेगवेगळ्या कमिट्यावर पण असतात आणि परत इथं रस्त्यावरून मोर्चे काढतात। ही दुट्टपी भूमिका आहे। मी स्पष्ट म्हणेन या लोकांमुळेच आरक्षणाच्या वर्गीकरणाचा कायदा होण्यासाठी विलंब होत आहे, नव्हे सरकारनं हे त्यांना मुद्दाम करायला लावतंय की काय, अशा प्रकारची परिस्थिती त्यांचे भाषण ऐकल्यानंतर आम्हाला वाटतंय सर्वसामान्य माणसाची माफक अपेक्षा आहे वर्गीकरण व्हावं आणि आम्हाला त्याचा लाभ मिळावा, ही सामान्य माणसाची अपेक्षा आहे, विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे, स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे। परंतु राजकीय पुढाऱ्यांना त्यांना बक्षीस पाहिजे,
त्यांना लाभाचे पद पाहिजेत आणि म्हणून या मोर्चाचा वापर ते करतायत असं आजचं तरी चित्र आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही विनंती करीत आहोत, निश्चितपणानं त्यांचं मौन एका संकटालाही निमंत्रण देते आणि ते बोलले तर इथं जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला निवळण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात. मला वाटतं त्यांनी अधिकृत भूमिका वर्गीकरणाच्या समर्थनात मांडावी. मी त्यांना व्यक्तिशः विनंती करेन. सर, आपल्या मोर्चा 15 सप्टेंबरच्या सर किती मोर्चा आहे, या मोर्चात किती संख्या येईल आपणास काय वाटतं? 15 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातल्या तमाम स्वाभिमानी बांधवांना मी या ठिकाणी नम्रपणाने आवाहन करू इच्छितो. आम्हाला वर्गीकरणासाठीच मोर्चा काढायचा आहे. आम्ही लाभाच्या पदाच्या प्रतीक्षेत नाही. आम्हाला या ठिकाणी वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या आमच्या जात बांधवांना विरोध करायचा नाही, त्यांच्याविषयी चकार शब्द काढायचा नाही, कारण का ते आमचे बांधव आहेत. वर्गीकरण हा विषय छोटा आहे, परंतु आम्हाला या ठिकाणी सर्व विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढायचं आहे आणि त्या लढण्यासाठीची एकजूट कायम असणार. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील देवझिरी येथील ग्रामस्थांनी रेशन धान्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलं. रेशन धान्य नियमित मिळत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. रेशन दुकानदाराविरोधात यापूर्वी अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. यावेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना निलंबित करण्याची मागणी केली आहे. देवझरीतील पात्र लाभार्थ्यांना नियमित आणि सुरळीत रेशन धान्याचा पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागे आम्ही रेशन दुकानदार यांना तहसीलदार साहेबांकडे आम्ही कंप्लेंट केली होती. तहसीलदार मॅडम आल्या, अजूनपर्यंत आमची समस्या काही सॉल्व्ह झालेली नाही आहे. काय समस्या नेमकी रेशन दुकानाची? सर, धान्य कमी मिळतं काही लोकांना, काहींना भेटत नाही आहे. हां, बरेचदा तक्रार करून अद्याप आम्हाला सोल्युशन मिळालेलं नाही त्याबद्दल. अच्छा. काही मागच्या वर्षी मी त्यांच्याबद्दल कंप्लेंट केली होती. त्या माझ्या रेशन दुकानदाराबद्दल माझ्या आईला घरी जाऊन सांगत होते की तुमच्या मुलांना समजावून सांगा, नीट समजावून सांगा असं धमकावत होते. अच्छा. तुम्ही आज कोणाला निवेदन दिले? आज आम्ही कलेक्टर साहेब. कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. अच्छा. काय मागणी असणार आहे तुमची? आमची एकच मागणी आहे की त्यांचं जे रेशन दुकानदाराचं लायसन्स आहे ते रद्द करावेत आणि रेशन धान्य मिळावं. आम्हाला रेशन धान्य मिळावं. तुझं नाव? माझं नाव राधेश्याम कनाबारेला, राहणार देवझरी, तालुका चोपडा. मुंबई उच्च न्यायालयाच्या टंकलेखन परीक्षेदरम्यान विविध तांत्रिक अडचणी आणि गोंधळाचा सामना करावा लागल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. बाह्य संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेत सर्व्हर, कीबोर्ड, माऊस आणि स्क्रीनमध्ये अडचणी आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय. तसंच वापर करताना आणि संकेत शब्द टाकल्यानंतर काही विद्यार्थ्यांची परीक्षा आधी आणि काहींची उशिरा सुरू झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण होऊन त्याचा परीक्षेच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. जळगाव जिल्ह्यातून सुमारे 350 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. त्यापैकी केवळ 15 ते 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयानं परीक्षा स्वतःच्या माध्यमातून घ्यावी किंवा ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. माझं नाव मंगेश वसंत देवरे. दिनांक 16 ऑगस्ट 2026 माझी बॉम्बे हायकोर्टची क्लर्क या पदासाठी परीक्षा झालेली आहे. तर त्या परीक्षेमध्ये सर्व्हर प्रॉब्लेम, कीबोर्ड प्रॉब्लेम, त्यानंतर माऊस, त्यानंतर चालू परीक्षेमध्ये गोंधळ असा म्हणता येईल की त्यांनी जो युजर आय डी दिलेला होता तो युजर आय डी टाकल्यानंतर प्रत्येकाची परीक्षा ही एका वेळेस चालू न झाली. त्यामुळे कोणाची परीक्षा सुरुवातीला चालू झाली, कोणाची नंतर चालू झाली, त्यामध्ये गोंधळ झालेला दिसून येतो. आता माझ्या बाजूला जो मुलगा होता त्याचा युजर आय डी पासवर्ड चुकल्यामुळे त्याने म्हणजे परत एक्झाम चालू झाली त्याची आणि थोड्या वेळानं त्याचा पीसी बंद पडला. तर तिथं 2-3 मागे जे काही तिथं ऑपरेटर होते ते आले. त्यामुळे मला पॅसेज टाईप करत असताना माझं कॉन्सन्ट्रेशन झालेलं नाही. तर ते कॉन्सन्ट्रेशन न झाल्यामुळे माझ्या बाजूला
ते थोडा मी घाबरलो पॅसेज टाईप करताना. तसेच कीबोर्ड हे एकदम हलक्या दर्जाचे वापरत असल्यामुळे जे काही आपण स्पीडली टाईप करत होतो त्यामध्ये डबल कीज दाबल्या जात होत्या. त्यामुळे ज्या स्वतःहून ऍक्सिडेंटली चुका असतात त्या आपल्याला माहित असतात की माझ्या 2-3 झालेल्या आहे, पण ह्या ज्या चुका झालेल्या आहे त्या वर ज्या जास्त झाल्यामुळे ते थोडं माझ्या रिझल्टवर इम्पॅक्ट पडला आणि तिथे लगेच रिझल्ट दिसल्यामुळे थोडं ट्रॉमामध्ये गेलो आम्ही. त्यानंतर आम्ही ठरवलं की आपण बोलू, आपण काही करू, पण त्यासाठी आम्हाला काही तीव्र आंदोलन वगैरे करायची गरज नव्हती. आमची न्यायालयीन प्रशासनावर म्हणजे पूर्ण भरोसा आहे, ते री एक्झाम घेतील अशी आम्हाला आशा आहे. प्रशासनाकडे नेमकी काय मागणी? आता आमची मागणी अशी आहे की ती री एक्झामिनेशन झाली पाहिजे आणि न्यायालयाने ती स्वतः कंडक्ट केली पाहिजे. असे किती मुलं आहेत की त्यांना अडचण आता आली? जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 335 ते 340 मुलांनी एक्झाम दिली होती. त्यामध्ये जर आपण रेग्युलर एक्झाम चांगल्या पद्धतीने पार पाडली असती तर त्या ठिकाणी पास व्हायचा आकडा हा 100 असला पाहिजे होता, पण तो त्या ठिकाणी 10 ते 15च मुलं ही एक्झाम पास करू